मी नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र। चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। युवा शेतकरी संघर्ष समितीची मागणी ऊसाला 3550 रुपये प्रति टन भाव द्या। तीर्थपुरी येथील इशारा सभेत इशारा। शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य सन्मान देत साखर कारखान्यांनी ऊसाला 3550 रुपये प्रति टन FRP द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा ठाम इशारा युवा शेतकरी संघर्ष समितीने दिलाय। गुरुवारी तीर्थपुरी येथे आयोजित इशारा सभेत हा निर्धार व्यक्त करण्यात आला। यावेळी उपस्थित शेतकरी नेत्यांनी साखर कारखानदारांच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली। कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी सांगितले की राज्यातील अनेक साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत पैसे देत नाहीत। ऊस दर न दिल्यास कारवाईची तरतूद असतानाही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नाही। तेलंगणा व पश्चिम महाराष्ट्रात ऊसाला चांगला दर मिळतो, मात्र मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय का होतो असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। खते, बियाणे, मजुरी, पाणी, वीज, ट्रॅक्टर व सिंचनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असताना ऊसाला मात्र योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय असे त्यांनी नमूद केले। दुसरीकडे साखर कारखाने इथेनॉल सह वीज निर्मिती, मोलॅसिस यासारख्या उपपदार्थातून मोठा नफा कमावत असल्याचेही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले। मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोको, ऊसतोड व वाहतूक बंद तसेच कारखाने बंद पाडण्याचा इशारा देण्यात आलाय। हा इशारा मिळाव्यास युवा शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे। इतकंच। अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।